श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर स्वतःला कमनशिबी मानू नकोस. कारण तुझा भाग्योदय करणारा हा दिव्य संदेश, पवित्र संदेश जर तुझ्यापर्यंत आला आहे तर ही एक लक्षणीय खूण आहे की तुला आता ते संकेत प्राप्त होऊ लागतील ज्यासाठी तू देवाची प्रार्थना करत आहेस. माझ्या प्रिय बाळा, आनंदाचा वर्षाव घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुझे कल्याण करेल. कारण यात मी तुझ्यासाठी आवश्यक असलेले आशीर्वाद देण्यासाठी तुझ्यापुढे उपस्थित आहे. बाळा, तुमची प्रार्थना ऐकली जात आहे याचा अनुभव अगदी तुम्हाला या 24 तासात येणार आहे. मनापासून ईश्वराचे, परमेश्वराचे धन्यवाद द्यायला विसरू नका. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण केल्या जाते, तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद प्राप्त होतात, तेव्हा एक दिव्य ऊर्जा तुमच्यासाठी कार्य करत आहे हे विसरून जाऊ नका. या ब्रह्मांडातून तुमच्यासाठी येणारे अनेक आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादात तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी देखील आहे. आज इथून या 24 तासात तुमच्यासाठी एक मोठी रक्कम जी तुम्हाला हवी आहे ती येत आहे. काहीतरी तुमच्यासाठी आनंदी बातमी येत आहे. मला माहीत आहे, मागील काही काळात तुम्ही त्या कमतरतांना सामोरी गेला आहात. आता इथून पुढे तुमच्या जीवनातील, आयुष्यातील त्या कमतरता भरून काढणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे. विचार करणे थांबवा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा. देव म्हणतात, बाळा, तुझ्या बँक खात्यात आता इथून पुढे एवढी रक्कम राहणार आहे ज्यासाठी तू देवाची प्रार्थना केली आहेस. देव तुझ्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव तुला येणार आहे. मनापासून जो कोणी देवाचा धावा करतो त्याला कधीही निराशेला सामोरे जावे लागत नाही. स्वामी म्हणतात, बाळा, या संदेशाला पाहून दुर्लक्ष करू नकोस. कारण यासाठी मी तुझी निवड केली आहे. जेव्हा तुला दुःख, संकट, त्रास यांचा सामना करावा लागतो तेव्हा समजून जा की पुढील काही काळातच तुझा भाग्योदय निश्चित आहे. बाळा, कधीकधी हे त्रास, हे क्लेश तुम्हाला त्यासाठी सहन करावे लागतात, कारण ते तुमच्या कर्माचे सर्व काही उत्तर तुम्हाला पुढील काळात देणार असतात. जर तुम्ही हा कठीण काळ सहजतेने काढू शकलात तर अगदी पुढील काळात तुमच्यासाठी खूप काही आनंद देव आशीर्वादासह, चमत्कारासह पाठवत आहे हे विसरू नका. देव या 24 तासात तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे ज्यातून तुम्हाला विपुलता, भरभराट, आर्थिक संपन्नता प्राप्त करून देणारे आशीर्वाद पाठवत आहे. हे आशीर्वाद जर तुला स्वीकार करायचे आहे तर होय म्हणून टाईप कर. होय स्वामी, मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नको. बाळा, तुझे लक्ष माझ्या बोलण्यावर असू दे, कारण मी आज तुझ्यासाठीच इथे उपस्थित आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू जर याकडे दुर्लक्ष केले नाहीस तर या 24 तासात तुझ्यासाठी ती भरभराट, ते सुख, ते आनंदाचे क्षण देणारा हा कालावधी ठरणार आहे. तुझ्या बँक खात्यात आता ती रक्कम भरल्या जाईल जी तुझ्या सर्व काही गोष्टींची पूर्तता करणारी असेल. मला माहीत आहे, मागील काही काळापासून तुम्ही जे काही सहन केले आहे त्यामुळे तुम्हाला नको नकोसे झाले आहे. कधीकधी तुम्ही जिथे कुठे कार्य करता त्या कार्याच्या ठिकाणीही तुम्हाला काही गोष्टींमुळे खूप काही खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण विसरू नका की देवाची निरंतर कृपा आता तुम्ही प्राप्त करणार आहात.
हे 24 तास तुमच्यासाठी शुभ आणि शुभच घेऊन आलेले आहेत. आज ज्यांचा कुणाचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी खूप काही आनंदाचे क्षण येत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब त्याला साथ देईल आणि त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती जो त्याच्यासाठी खूप काही प्रार्थना करत आहे, त्याची प्रार्थना देखील ईश्वर स्वीकार करत आहेत, भगवंत स्वीकार करत आहे. त्याच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद निरंतर राहील. त्याच्या जीवनात सुख, संपत्ती, वैभव आणि आरोग्यही त्याला प्राप्त होईल. आजपर्यंत त्यांनी ज्या काही आर्थिक आरोग्याच्या समस्या पाहिल्या आहेत, आता त्यातून त्याला बाहेर पडण्याचा मार्गही मीच दाखवणार आहे. जेव्हा तुम्ही भक्तीने, श्रद्धेने, अंतःकरणापासून देवाचे नामस्मरण करू इच्छिता, तेव्हापासून देव तुमच्यासोबत राहू लागतात. याचा अनुभव कित्येक भक्तांनी केला आहे. जर तुम्ही हा अनुभव घेतला असेल तर होय म्हणून टाईप करा. जेव्हा तुम्ही सेवा करता, मनोभावे कुणासाठी प्रार्थना करता, ती प्रार्थना देवाकडे ऐकल्या जाते, ती स्वीकार होते. कधी काही अवधी लागतो, काही वेळ जाऊ द्यावा लागतो, तेव्हाच तुमचे इच्छित तुम्हाला प्राप्त होऊ लागते. स्वामी शक्ती अफाट आहे. स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्हीही काही कारणांमुळे स्वामींची सेवा दिव्य स्वरूपात करत असाल, स्वामींचे नाम जप मनापासून श्रद्धेने करत असाल तर स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा. जरी आज तुम्हाला काही अंधार दिसत असतील, काही ठिकाणी प्रकाश दिसत नसेल, काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतील, खूप काही कठीण वाटत असेल, पण स्वामी शक्ती अफाट आणि निरंतर ऊर्जा आहे. त्या स्वामींच्या नियमितपणे ऊर्जेत राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ हा अगदी षडाक्षर मंत्र असलेला मंत्र अत्यंत प्रीतीने जप करत राहा. तुमची कामे कधी होतील हे तुम्हाला देखील कळणार नाही. तुमच्या अडचणी, तुमचे दुःख, तुमचे क्लेश, तुमचे संघर्ष कधी संपतील हे तुम्हाला देखील कळणार नाही. पण एकाग्र मनाने, एकाग्र चित्ताने स्वामीचे ध्यान करत जो कोणी स्वामींची सेवा करतो, स्वामींचे नाम जप करतो आणि स्वामींच्या आज्ञेत वागतो आणि स्वामींचे दिव्य संदेश ऐकतो, त्याला कधीही कुठेही कमतरता भासणार नाही. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जो सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे, जो तुमच्यासाठी खूप काही असे सहज करू इच्छितो जे तुम्हाला हवे आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत रममान झाला असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मनापासून स्वामींचा नाम जप करत राहा. स्वामींची शक्ती अफाट आणि दिव्य पारलौकिक आहे, जे कधीही कुणालाही त्यांचा ठाव ठिकाणा लागणार नाही. पण स्वामी देवांचा आशीर्वाद प्रत्येकाच्या पाठी असावा असे स्वामी आपल्या अभयवचनात सांगतात. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, हम गया नहीं जिंदा है. या वचनावर संपूर्णपणे विश्वास ठेवा आणि निरंतर स्वामी सतत तुमच्या पाठीशी आहेत असे स्वामी अभयवचनात सांगतात. स्वामी म्हणतात, कितीही अडचणी आल्यात, काहीही तुझी तक्रार असली, काहीही कठीण वाटत असले, पण भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभयवचन देताना स्वामी तुम्हाला ती शक्ती प्रदान करू इच्छितात जेव्हा तुम्ही घाबरता, पुढे जाण्यापासून थांबू इच्छिता, कित्येक कार्यापासून तुम्ही दूर जाऊ इच्छिता. त्या क्षणाला स्वामी तुम्हाला हे अभयवचन देतात की घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे चालत राहा. त्या कर्मांना घाबरून मागे राहू नको, कारण त्या कर्मामुळे तुला पुढे जाण्याची संधी आहे आणि त्या संधीतून तुझे भाग्य उजागर करण्याचीही तुला संधी प्राप्त होणार आहे. तेव्हा मनोभावे त्या संधीचा उपयोग कर. आपल्या जीवनात पुढे चालत राहा. तुझे उठते पाऊल हे तुझे उद्याचे भविष्य घडवणार आहे. तेव्हा निरंतर पुढे चालत राहा, कारण मोठे यश तुला ते पुढे चालत असतानाच
प्राप्त होणार आहे. तुझ्या मार्गात तुला ते खूप काही आशीर्वादही प्राप्त होणार आहे. दैवी चमत्कार तुझ्या मार्गात येणार आहेत. जर तू या पावलांनी पुढे जाशील तर तुला माझे पावले तुझ्या पावलांसोबत दिसतील. बाळा, केव्हा चालणे थांबवू नकोस. तुझा देव सतत तुझ्या सोबत आहे याचा भास तुला होऊ लागेल. तुझे अनेक कार्य पूर्ण होऊ लागतील. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या समस्या अशा नष्ट केल्या जातील की ज्या तुझ्या लक्षात देखील येणार नाहीत. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येक पावलाला माझ्यावर विश्वास ठेवून पाऊल उचल. तू जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा तुझ्या पुढे येणारे मोठमोठे संकटही तू पायाखाली तुडवून पुढे जाशील. कारण ती शक्ती देणाराही मीच आहे. तुला सबलतेने पुढे नेणाराही मीच आहे. मीच तुझा देव आहे. मीच तुझा कर्ता आहे. तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव. पुढे चालत राहा. तुझ्या सर्व संकटाचे निरसन करणारा देव आज तुझ्या पुढे उभा आहे. तेव्हा विश्वासाने सर्व काही आशीर्वाद स्वीकार कर. कारण तुला त्या सर्व काही जीवनरूपी गुंत्यातून बाहेर काढणारा प्रवासही मीच देणार आहे. बाळा, हे खूप काही संकट तुला जाणवत आहेत. हे पुढील काळात तुला उरणार नाहीत. कारण दैवी आशीर्वाद काय आहे याचा अनुभव तू लवकरच करणार आहे. कधीही मनापासून जेव्हा तुम्ही देवाचा धावा करता तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा की देव तुमच्यात जे साठी भले आहे तेच तुमच्यापर्यंत देणार आहेत. अन्यथा तुमच्या जवळून ते वगळून टाकण्यात येईल जे तुमच्यासाठी योग्य नाही. म्हणून देवावर संपूर्ण विश्वास ठेवा आणि जो देवावर विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही. माझ्या प्रिय बाळा, तुझी निवड मी या संदेशासाठी केली आहे. तू जर हा संदेश संपूर्ण ऐकून यातील आशीर्वाद स्वीकार केले आहे तर आता इथून पुढे ना तुला धनाची कमी राहील. तुझे जीवन सुख समृद्धीने आरोग्याने परिपूर्ण केल्या जाईल. पण एक मात्र सांगतो, कधीही कुणाचे मन दुखावू नकोस. कोणी जर तुला काही बोललेही असेल, कधी कधी कुणाच्या बोलण्यात तुला तो काही तिखट आवेश जाणवलाही असेल तरी तू मात्र सौम्य राहा. कारण तू माझा प्रिय बाळ आहे. तुझ्या मनात ती शांतता, तो आशीर्वाद मी देऊ इच्छितो ज्यामुळे तू शांत राहू शकशील. बाळा, वादविवाद करून कुठलीही कार्य मार्गी लागत नाहीत. तेव्हा शांतता पत्करणे हाच एक सुखकर मार्ग आहे. ज्या ठिकाणी वादविवाद होतात त्या ठिकाणाहून दूर राहणे तितकेच चांगले आहे. माझे आशीर्वाद तुझे कल्याण करण्यासाठी आहे. खूप काही काळापासून येत असलेला आशीर्वाद आज तुला काही तासात देखील प्राप्त होईल. कारण तुझी इच्छाशक्ती प्रबळ करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे. सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजेच तुमचा भाग्योदय होणे. जर तुम्ही यातील आशीर्वाद शेवटपर्यंत ऐकून मनपूर्वक श्रद्धेने स्वीकार केले असतील तर देवांची निरंतर कृपा तुमच्या घरावर सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने भरून देणारी आहे. तुमच्या घरात ते सुख समाधान आणि ती पवित्रता नांदो ज्यामुळे तुमच्यात वादविवाद नष्ट होत सुख संपत्ती वाढो. असे स्वामींचे आशीर्वाद सतत तुमच्या घरी येऊन तुमच्या कुटुंबावर येऊन हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.